नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला एक इंटरेस्टिंग विषय आहे आणि या विषयावरती आधारित तुम्हाला एक्झाम रिलेटेड कसा क्वेश्चन बनू शकतो तर त्याचं इथे एक चांगलं एक्झाम्पल दिलं आहे. मला वाटतं की तुम्ही स्वतः अगदी व्यवस्थितपणे या क्वेश्चनला पहिल्यांदा स्वतःच वाचा. मी इथं वाचून दाखवणार नाही, कारण तुम्ही याच्यामध्ये थोडंसं स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हा. थोडंसं पॉज करा सेशनला, या क्वेश्चनला वाचा, त्याला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्याकडे तेवढी सफिशियंट इन्फॉर्मेशन नाही आहे की आपण या क्वेश्चनला अटेम्प्ट करू शकतो, तर नक्कीच हे सेशन तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल. आणि या क्वेश्चनचा आन्सर तुम्हीच द्यायचा आहे, मी तुम्हाला याचा आन्सर सांगणार नाही आहे. तर नक्कीच तुमचा आन्सर कमेंट करून कळवा. ठीक आहे. आपला आजचा विषय आहे तो म्हणजे पहल नावाचे एक प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. आता हे पहल म्हणजे आपला हिंदीवाला लगेच तुम्ही कन्सिडर करू नका, कारण भारतामध्ये सुद्धा एक अशा प्रकारची एक योजना होती, मात्र ही योजना थोडीशी वेगळी आहे. ही योजना ही US एड करून राबवण्यात येते. आता हे पहलचा एक मोठा लॉंग फॉर्म सुद्धा आहे, त्याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेऊ. आणि या योजनेच्या अंतर्गत किंवा या प्रोजेक्टच्या अंतर्गत अमेरिकेच्या एड करून भारताला जवळपास $5.9 मिलियन तर एवढी मदत केली जाणार आहे. यापैकी ऑलरेडी 2.9 मिलियनची मदत झाली आहे, $2.9 मिलियन ची मदत झालेली आहे. आता आणखीन $3 मिलियन ची मदत येते आहे. तर याविषयीच आपण सगळी माहिती जाणून घेऊ. टॉपिक महत्त्वाचा आहे, कारण सध्याची सिच्युएशन जर तुम्ही विचारात घेतली तर आपलं एक सरकार हे जवळपास 140 करोड जनतेवरती त्यांच्या सुविधा पुरवण्याचं काम करतं आहे. आणि नक्कीच आपल्याला मदतीचे हात लागतीलच, कारण आपली लोकसंख्यासुद्धा तेवढी मोठी आहे. आणि अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम राबवण्यात येतो आहे. तर त्याविषयी आपण सगळी माहिती जाणून घेऊ. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर ही ऑडिओ फाईल जी तुम्ही सध्या ऐकताय तर ती सुद्धा तिथं रिव्हिजनसाठी ऐकू शकाल. ठीक आहे. आणि विजन स्टडीचं ॲप हे गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. या माध्यमातून तुमचा भरपूर अभ्यास होईल त्यात, आणि हे सगळं ऑलमोस्ट मोफतच आहे. आपले काही कोर्सेस सुद्धा आहेत, जसे की राज्यसेवा कोर्स, संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच, विषयानुसार कोर्स, आणि त्याचबरोबर काही टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या कोर्समध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकता. फक्त एक मुद्दा लक्षात घ्या की राज्यसेवा 2020च्या बॅचचे ॲडमिशन हे उद्या संध्याकाळी 11 वाजता म्हणजे 10 मे रात्री 11 वाजता क्लोज होत आहेत. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशाने आजच लवकरात लवकर प्रवेश घ्या. तर आता तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपल्या मुद्द्याकडे येऊ. आता हे पहल चर्चेमध्ये का आलं आहे? कारण COVID-19 विरुद्ध अमेरिकेची भारताला एक मदत करणारा हा एक कार्यक्रम आहे. आणि या अंतर्गत म्हणजे US एडच्या अंतर्गत, US एड म्हणजे काय, तर युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, तर याद्वारे ही मदत होणार आहे. म्हणजेच याद्वारे हा पहल हा जो काही प्रोजेक्ट आहे हा राबवण्यात येतो आहे. भारत सरकारला पहल प्रोजेक्टच्या अंतर्गत आपल्याला आर्थिक मदत दिली जाणार आहे. आणि हे पहल हे फक्त US एडचं नसून US एड आणि त्याचबरोबर IPE ग्लोबल म्हणजे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग कंपनी आहे ही एक. तर या अंतर्गत या दोघांच्या त्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. आणि त्या अंतर्गतच आपल्याला आर्थिक मदत केली जाईल. आता नेमकं हे पहल म्हणजे काय, तर हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. पहलचा अर्थ असा होतोय किंवा त्याचा लॉंग फॉर्म असा आहे की पार्टनरशिप फॉर अफोर्डेबल हेल्थ केअर ॲक्सेस अँड लॉंगविटी. ठीक आहे. तर हा त्याचा एक लॉंग फॉर्म आहे. आता पहल नावाची योजना तुम्हाला जर तुम्ही 2015-14 पासून जर प्रिपरेशन करत असाल MPSCची किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची, तर तुम्हाला लक्षात येईल थोडंसं की 2015मध्ये भारत सरकारची सुद्धा गॅस सबसिडीशी संबंधित अशीच एक योजना होती. त्याला प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ म्हणजेच पहल असं नाव देण्यात आलं होतं, पहल स्कीम. तर तो 2015 मुद्दा आहे. तर हे जे पहल आहे तर ते थोडंसं वेगळं आहे. याचा अर्थ होतो की पार्टनरशिप फॉर अफोर्डेबल हेल्थ केअर ॲक्सेस अँड लॉंगेविटी. ठीक आहे. आणि हा प्रोजेक्ट हा US एड म्हणजेच युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अँड IPE ग्लोबल, तर या कंपनीच्या माध्यमातून संयुक्तपणे सुरू करण्यात आला आहे. याचा एक हेतू आहे की जसं की हेल्थ फायनान्स मॉडेल चांगलं उभा करणं, ते भक्कम बनवणं, शहरी भागांमध्ये ग्रामीण भागांमध्ये लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणं, आणि ते देखील अगदी परवडणाऱ्या किमतींमध्ये. तर अशा प्रकारचं त्यांचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. आपण जर पर्टिक्युलर भारताबद्दलचं त्यांचं उद्दिष्ट बघितलं तर 2020 पर्यंत 10 दशलक्ष शहरी गरिबांना मदत पोहोचवणं हा त्यांचा एक मुख्य उद्देश. त्याचबरोबर शहरी भागात राहणारे जे गरीब आहेत, आता खरं तर गरीब हा वर्ड इथं प्रॉपर नाही आहे, कारण हे जे काही आरोग्य खर्च 30% कमी करणे हे जी पर्टिक्युलर त्यांचं जे अजेंडा आहे तर तो फक्त गरिबांसाठी नाही आहे, तर जे अंडर सर्व्ड कॅटेगरीमध्ये येतात. आता मराठीमध्ये अंडर सर्व्डला काय म्हटलं जाईल हे मला सुचणार नाही, म्हणून मी इथं गरीब हा शब्द ॲड केला आहे. तर अंडर सर्व्ड जे येतात म्हणजे ज्यांना सुखसुविधा उपलब्ध झाल्या नाहीत किंवा सुविधा उपलब्ध होत नाही आहेत,
तर असे जे काही कॅटेगरी आहे तर अशा शहरी भागात राहणाऱ्या लोकांना त्यांचा आरोग्य खर्च 30% कसा कमी करता येईल तर याच्यासाठी म्हणून उपाययोजना सुचवणं, तर हे त्यांचं एक उद्दिष्ट आहे. आणि याच्यामार्फत मोठं फंडिंग सुद्धा केलं जातं आणि भारताला सुद्धा रिसेंटली फंडिंग मिळते. आणि ते कशाच्या संदर्भात आहे तर आत्ता जे सध्या कोविड-19ची जी परिस्थिती आहे तर याच्यामुळं आता हा संसर्ग अधिक पसरू नये, म्हणजे त्याचा संसर्गाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, त्याचबरोबर समाजामध्ये आरोग्यविषयक माहिती पोहोचवणारे मेसेजेस जावेत आणि त्याचबरोबर जे नवीन रुग्ण असतील कोरोना पॉझिटिव्ह जे सापडतील तर अशांचा शोध घेणं, तर या कामांसाठी म्हणून या अजेंडासाठी म्हणून एक या प्रकल्पाच्या अंतर्गत भारताला आर्थिक मदत केली जाते. याआधी सुद्धा $2.9 मिलियन एवढी मदत करण्यात आली आहे आणि सध्या आपल्याला $3 मिलियन ची मदत सुद्धा मिळते. ठीक आहे, तर एक उद्दिष्ट तुम्हाला समजलं आहे. आपण जर याचा आणखीन थोडासा विस्तार बघितला तर ही आर्थिक मदत ही पहल प्रोजेक्टच्या अंतर्गत नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी तर याला केली जाईल आणि या अंतर्गत फायनान्सिंग फॅसिलिटीज स्थापन करण्यासाठी म्हणून याची मदत होणार आहे. आता हे नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी तुम्ही कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का? तर यस, आपण ज्यावेळेस आयुष्यमान भारत या योजनेबद्दल जर माहिती बघितली तर आयुष्यमान भारत ह्या योजनेला राबवण्याचं काम हे नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीकडे आहे. तर याच अथॉरिटीच्या माध्यमातून फायनान्सिंग फॅसिलिटींची स्थापना करणे आणि या फायनान्शियल फॅसिलिटी कशासाठी तर आपल्या या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करणे, समाजामध्ये आरोग्यविषयक माहिती पोहोचवणे, म्हणजेच अवेअरनेस कॅम्पेन राबवणे आणि नवीन नवीन रुग्णांना शोधून काढणे, तर यासाठी म्हणून ही मदत केली जाते. म्हणजे मदत करण्यासाठीचे सुद्धा काही उद्दिष्ट असतात, जसं की या पैशाचा वापर आपण कुठेतरी रिसर्चसाठी करतोय, औषधं शोधण्यासाठी, वॅक्सिन शोधण्यासाठी, तर असं आपल्याला करता येणार नाही. एक पर्टिक्युलर अजेंडा असतो आणि त्या अंतर्गत ही मदत केली जाते. ठीक आहे, प्रधानमंत्री आरोग्य योजनेच्या अंतर्गत जे काही 20,000हून अधिक ज्या आरोग्य सुविधा आहेत तर अशांना मदत करणं, अशांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी ही फंडिंग केलं जात आहे. ठीक आहे, तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला या परिस्थितीमधून सावरण्यासाठी किंवा एक मदत होण्यासाठी म्हणून अमेरिकेकडून एक मोठं पाऊल उचललं जात आहे. USAIDच्या अंतर्गत आपल्याला एक मोठी मदत होती आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला पूर्ण अपडेट मिळाली असणार आहे आणि जो तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला आहे तर आय होप त्याचं सुद्धा आन्सर तुम्हाला देता येईल. तर याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आता तुम्हाला काही प्रश्न पडले असतील की हे USAID म्हणजे नेमकं कशासाठी स्थापन करण्यात आलं असावं किंवा हे IPE ग्लोबल म्हणजे नेमकं काय. आता USAID म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म तर तुम्हाला समजला आहे की युनायटेड स्टेट्सची ही एक अशी एजन्सी आहे की ती इंटरनॅशनल डेव्हलपमेंटसाठी काम करते. युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर ही जगातली एक अशी प्रमुख डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे, एजन्सी आहे की ज्या माध्यमातून लोकांचं जीवनमान उंचावलं जावं तर यासाठी प्रयत्न केले जातात. लोकांना गरिबी रेषेतून बाहेर काढण्यात यावं, म्हणजे गरिबी कमी करणं. त्याचबरोबर अशा काही सिच्युएशन असतील की जिथं लोकांचा जीव वाचवण्याची गरज पडते तर यासाठी काम करणं. लोकशाही त्या देशांमधली टिकवून ठेवणं, मजबूत करणं, तर यासाठी फंडिंग करण्याचं काम किंवा यासाठी आर्थिक सहाय्य किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचं काम हे USAIDच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर IPE ग्लोबल ही जी एक कंपनी आहे तर ती एक इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग कंपनी आहे. ठीक आहे, तर या दोघांच्या संयुक्तपणे हा पहल हा प्रोग्राम राबवण्यात येतोय. आता तुम्ही थोडासा विचार करा की आपल्या देशाची लोकसंख्या किती मोठी आहे आणि एवढी मोठी लोकसंख्या सध्या घरामध्येच बसून आहे आणि मोस्ट ऑफ द लोकांकडे तेवढ्या रिसोर्स सध्या उपलब्ध नाही आहेत. तर गव्हर्नमेंटकडून ज्या काही योजना राबवल्या जातील त्याच्यासाठी आर्थिक सहाय्याची सुद्धा गरज पडणारच आहे. म्हणजे आता रिसेंटली गव्हर्नमेंटचा असा सुद्धा निर्णय आहे की आपल्या देशाची 75% लोकसंख्येला जवळपास 3 महिने फ्रीमध्ये अन्न पुरवठा केला जाईल. तर अशा प्रकारचे त्यांचे प्रकल्प येतात. त्याविषयी आणखीन अपडेट आल्यानंतर आपण त्यावरती डिटेलमध्ये बोलूयात. म्हणजे जवळपास 80 करोड लोकांना, 70 करोड लोकांना 3 महिन्यांपर्यंत पुरतील अशा प्रकारचे प्रकल्प घेऊन येण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर याविषयी सुद्धा आपण ज्यावेळेस अपडेट येतील त्यावेळेस अगदी डिटेलमध्ये बोलू. ठीक आहे, तर आत्ता तरी तुम्हाला हा मुद्दा अगदी डिटेलमध्ये समजला असणार आहे. पहल प्रकल्पाच्या अंतर्गत, प्रोजेक्टच्या अंतर्गत जी आपल्या देशाला मदत केली जाते तर याविषयी आपण सगळी माहिती जाणून घेतली. जो आपण हा क्वेश्चन तुमच्यासाठी ठेवला आहे तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. तुमच्याच कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा समजतं की हे टॉपिक तुम्हाला कितपत समजलेत. आणि लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला आय थिंक लीना मॅमने एक चांगलंच रागवलं सुद्धा असणार आहे की तुम्ही कमेंट करत नाही वगैरे म्हणून. कारण ते आपल्यातलं एक इंटरॅक्शन करण्याचं एक टूल आहे ना कमेंट म्हणजे आपण आता सध्या हाय हॅलो एकमेकांना बोलू शकत नाही. तर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देत चला. आणि म्हणजे त्यात थोडंसं रागवलं असतील मे बी त्यांचा, म्हणजे ते खूप जास्त सुद्धा रागवतात. ओके, आणि हा जो क्वेश्चन आहे तर अशाच क्वालिटीचे क्वेश्चन तुम्हाला जर दररोज सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्या फ्री टेस्ट असतात. त्यासाठी विजन स्टडी ॲप डाउनलोड करा.
प्रत्येक वेनसडे हा विनिंग वेनसडे असतो. इतिहास, अर्थशास्त्र, अंकगणित या टेस्ट सॉल्व्ह करायला मिळतात आणि हे अगदी मोफत आहे. सॅटर्डेला सुद्धा, म्हणजे आज सुद्धा स्टनिंग सॅटर्डे आहे. जॉग्रफीची टेस्ट सकाळी 10 वाजता झालेली आहे, राज्यशास्त्राची दुपारी 2 वाजता झाली, त्याचबरोबर विज्ञानाची टेस्ट 5 वाजता आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या या पूर्ण टेस्टचा तुम्ही लाभ घ्या आणि हे सगळं मोफत आहे. ओके, तर हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय, कारण आमचे काही पेड कोर्स सुद्धा आहेत ज्या अंतर्गत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. राज्यसेवा बॅच, संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच, विषयानुसार कोर्स आणि त्याचबरोबर काही टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर यामध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. सध्या राज्यसेवा बॅचचे ॲडमिशन, राज्यसेवा 2020च्या बॅचचे ॲडमिशन हे आम्ही उद्या रात्री 11 वाजता म्हणजे 10 मे रात्री 11 वाजता बंद करतोय. ठीक आहे, तर याच अपडेटसोबत आपण लगेच इथं थांबू. भेटूयात आपल्या येणार लेक्चर्सच्या माध्यमातून. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSCचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.